आल्यात ज्यांना यापुढे कॅश प्राईज देतोय संत बाळूमामा संघाचे. या चारही खेळाडूंना आपण कॅश प्राईज देतोय. एका बाजूला आहे सचिन शिंदेला मी विनंती करेन आपण कॅश प्राईज 1000 रुपये कलेक्ट करावं. अगदी त्याच वेळेला मी विनंती करेन गणेश शिंदे 1000, धनंजय भिंताडे 1000 आणि अजिंक्य बेलोसे आपल्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धनंजय भिंताडे इथे त्याच्या बियाप मध्ये आपण कॅश प्राईज देतो. या संत बाळूमामा संघाच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आहे जे आपण देतो आहोत. सामन्याला सुरुवात सर 2 मिनिट. त्याचबरोबर अंशिका 11चे संघ मालक त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण अमोलदादा जांभळे आपले स्वागत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चला सामन्याला सुरुवात होते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला सूरज पाटील आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे तो अर्थात अमित. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल जम्बो. पहिला चेंडू हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न मिळॉन 38 सर्कल मध्ये सिंगल वेगाने कंप्लीट करण्यात येत आहे. काही गाडी नंबर आहेत मी लक्ष वेधेन. MH43 CD 6318 ही गाडी ज्या कोणाची आहे मला वाटतं स्कूटी आहे. लवकरात लवकर बाजूला घ्या. गाडी नंबर आहे 6318 MH43. लवकरात लवकर बाजूला घ्या अन्यथा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ती ठेवण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 धावांची पेनल्टीने बॅटिंग करतोय तो संघ. जसं मायनस होईल आडवा बाटने स्लॉक स्वीप. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. जम्बो वरती हल्ला चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. 5 धावा धावलकावरती आहेत. यावेळेचा बॉल आणि किणिक इनसाइड आउट ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. अमितच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. लाल फूल, निळा फूल, पिवळा फूल. जिथे अमितची बॅटिंग ही वंडरफुल. ऑन साइडला 3 जिथे मात्र चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. 2 चौकार इथे येत असताना पाहायला मिळतात. एकंदरीत 9 धावा धावलकावरती आहेत. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला अमितचा खेळ तुम्ही सातत्याने पाहत आहे जो स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना टीमचा कॅप्टन मैदानावरती 2 हात करतोय. अमित वरेच्या बॅटमधून निघणारे 2 चौकार. महाराज माझ्यासोबत जॉईन झालेत आणि दर्जेदार मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जम्बो वय वर्ष 55 गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल फिरकीचा जादूगार कोला टाकला चॅनल मध्ये. लाऊड अपील. अमित वरेला माघारी परतावा लागणार आहे. धक्का पहिला प्लंप फलंदाज बाद. थँक्यू डीजे. जम्बो यांनी काम पूर्ण केले. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले परंतु ज्या फलंदाजाने 2 चौकार ठोकले त्याला मात्र परतीचा इशारा देणारी विकेट मात्र प्राप्त केली. आणि प्रेक्षक मायबापाला विनंती असेल की पडद्यावरती कोणी पाय देऊन बसू नका प्लीज. प्रेक्षक आमचे प्रेक्षक राजा तुम्ही नाही तर स्पर्धेला मजा नाहीये. परंतु ज्या काही सूचना या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून दिल्या जातील त्या सूचनेचं पालन करा. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला तर जे प्रेक्षक आमचे आहेत अगदी पडद्यावरती पाय टाकून बसले त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही कृपया करण महाराजगे प्रेक्षकांना विनंती असेल पडद्याच्या लगत कुणी बसू नका. पडद्यावरती पाय टाकून कुणी बसू नका प्लीज विनंती असेल सातारा प्रीमियर लीग आयोजक कमिटीचे.
9 धावा फलकावरती बंडलात एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे. करण मालुसरे नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. दोन्ही खेळाडू जिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ना त्यांच्या शरीरावरती सर्वाधिक जास्त टॅटू आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आडवा बाटणे करण मैदानाच्या आतमध्ये चेंडू मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. पण डावकुरे हाताचे फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी घातक मानले जातात आणि तोच घातकपणा करण मालुसरे यांनी आल्याला दाखवलाय. आल्याला करण मालुसरे या नावाचा दमकम दाखवणारा षटकार जम्बो यांच्या अगेन्स्ट केलाय. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. करण ऑन स्ट्राईक. षटकाराला फुललेनचा बॉल उजव्या सीच्या बाहेर होता. बॅटची आतली कडा घेतोय. हा डॉट बॉल आला. 15 धावा फलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच सेमीफायनल सातारा प्रीमियर लीग. पहिलं षटक संपलं 15-1. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती. सुरुवात तर दमदार झाली परंतु एक विकेट माघारी परतली आणि अमित वरे बॉन्ड माघारी परतलाय संघाचा आणि एक ओव्हर बरोबर 5 मिनिटाच्या टायमिंग मध्ये या ठिकाणी कव्हर केली. कौतुक करेन टीम आर्नव स्पोर्ट विरुद्ध खेळत असताना प्रिशा 11 पारंबेचं. आता गोलंदाजीसाठी ऑल इंडिया आयकॉन प्रिशा 11 पारंबेचे धीरज भोईर आलेत. पहिलं षटक हाताळलं जम्बो यांनी अप्रतिम हाताळले. एक महत्वाची विकेट प्राप्त केली. आता धीरज भोईर गोलंदाजीसाठी दाखल झालेत. महाराज हे बॅटल सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. नवी मुंबईच्या धारावीचा रायगड जिल्ह्याचा शूरवीर गोलंदाजी मार्क वरती असताना पाहायला मिळतोय धीरज अभिमन्यू भोईर. तर एका बाजूला पाहायला मिळतोय रायगडाची शान रायगड वर्सेस ठाणे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. एका बाजूला रायगडाची शान छोटंसं गाव वाघिवलीवाडा जे मात्र आता पुनर्प्रस्थापित करण्यात आलंय. याचं कारण आहे जिथे मुंबई नवी मुंबईचं एअरपोर्ट या कारणास्तव हे गावाचं आता अस्तित्व राहिलं नाही. परंतु या खेळाडूने या गावाचं नाव अबाधित राखलंय. असा खेळाडू सूरज जयवंत पाटील स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. रायगडाची शान ऑन स्ट्राईक. पहिला बॉल दुसरं षटक. पहिला चेंडू बॅटची आतली कडा घेतली होती. यष्टीरक्षकाचा भेट डॉट बॉल आला. पहिला बॉल धीरज भोईरने इम्प्रेस केलंय आपल्या टीमला. प्रिशा 11 पारंबेला कमबॅक करून देणारा बॉल हाताला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धीरज भोईरची एका बाजूला ठाण्याचे खेळाडू दुसऱ्या बाजूला रायगडचे खेळाडू. ठाणे विरुद्ध रायगड असं बॅटल सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. धीरज पुढचा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर गॅप मध्ये सुईमधून धागा अलगत काढावा. त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध ठोकलाय चौकार. थँक्यू. त्याचबरोबर ज्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे गाठाई देवी ट्रस्टचे सचिव आणि कास पठार समितीचे अध्यक्ष सन्माननीय सोमनाथ जाधव सर यांचंही मुख्य व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचंही शब्द समानाने स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. गॅप शोधण्याचे ऍप नेहमी डाउनलोडिंग करत असताना बॅटिंग करणारा सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट. पाटीलचा कार्यक्रमच परफेक्ट आहे. 19 धावा फलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद. 19-1. जगात लय भारी 19 फेब्रुवारी काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं सर्वाधिक मोठा जल्लोष उत्साह पाहायला मिळाला. हा बॉल बाहेर निघालाय. कट झाला होता. बाहेर निघतोय. चांगली फिंगर रोल करतोय धीरज भोईर. एक तेरी तो एक मेरी. अगोदरचा बॉल सूरज पाटीलचा राहिला. चौकार आला. परंतु या बॉलवरती मात्र धीरज भोईरने पुन्हा एकदा आपली दाखत वाचताना डॉट बॉल आलाय. आक्रमकता आत्मविश्वास सिंहाची तडफ या खेळाडूमध्ये नेहमीच पाहायला मिळते. तो सूरज आडवा बॅटने ऑन साइडला. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. थँक्यू डीजे. सूरज पाटील आधी वाकला. मागचा पाय वाकवला आणि नंतर चोपला. 6 धावा षटकार. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला होता जो दिशाहीन आहे.
मागील बॉलचा ऍक्शन रिप्ले जर का पाहायला मिळाला टेनिस क्रिकेट .in वरती तर आवर्जून पाहायला मिळेल. हा षटकार पहा, हा फ्रंट अँगल आपण पाहतो आडबा बॅटने. मला वाटतं धीरज भोईरच्याच अंदाजामध्ये त्याच्या स्टाईलने त्याच्यावरती हल्ला चढवला होता. हा स्लॉक स्वीप षटकार पाहायला मिळाला होता मागील बॉलवरती. वाईड आलाय 26 धावा. यावेळेला लटकटर होता बाहेर निघणारा, इथे पाहायला मिळाला. सिंगलचा प्रयत्न, वेगाने एक धाव येत असताना पाहायला मिळते. अगदी वेगाने शिताफीन एक रन्स आली आहे. 27 ला 1. 27 धाबा धावफलकावरती 1.5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 27 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा सेमीफायनलचा सामना आपण पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 आणि जो संघ जिंकेल तो मात्र आता फायनल मध्ये दाखल होईल. प्रेक्षकांची मांदियाळी मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हरली आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय धीरज एका फ्रेम मध्ये सुरेश पाटील पाहायला मिळतोय. ही स्क्रीनवरती बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगते. 27 ला 1. 27 ऑन द बोर्ड. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये अनिल जुनगर यांना मी पाहतोय. मला वाटतं संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सेलिब्रेशन मध्ये संत बाळूमामा संघ जर का या संघाचे पुरस्कर्ते जर का डान्स करण्यामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहेत ना तर मैदानाच्या आतमध्ये असणारा अनिल जुनगरे यालाही तुम्ही पाहिलं. जर त्याचं नृत्य पाहाल, काय करता तुम्ही गौतमी पाटीलला, अनिल जुनगरेचं नृत्य पहा. 27 ला 1. 2 षटक संपलेत. 27 ला 1. थँक्यू डीजे. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुरुवातीची 2 षटकं मात्र 10 मिनिट आणि 30 सेकंदामध्ये कंप्लीट केलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धीरज भोईरचं षटक पाहिलं 12 धावा त्याच्या गोलंदाजीवरती आल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजीसाठी आता मयूर शिंदे जे कुरुशी गावचे आहेत. अगदी रनिंग ज्यावेळेस आपण केली त्यावेळेस मयूर शिंदे या शब्दाची वाट पाहत राहिले आणि त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी खात बसले. आता परंतु आता गोलंदाजीसाठी आलेत मयूर शिंदे. क्रॉस अँगल गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. कित्येक वेळा चांगली गोलंदाजी केली कुरुशी गावचे मयूर शिंदे. मयूर येतं गोलंदाजी मार्कवरती. कुरुशी गावचा खेळाडू आहे. वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. अगदी आपण पाहिलं ना तर सातत्याने त्याच्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा. मैदानाच्या आतमध्ये एक जिद्दी खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. मी सुमित डेकळे सारखा जिद्दी खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिला नाही, परंतु KSK मध्ये तितकासा जिद्दी खेळाडूंच्या यादीमध्ये हेही नाव आहे. गोलंदाजी मार्कवरती येत असताना मयूर शिंदेला तुम्ही पाहताय. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. हे बॅटल देखील तेवढंच रंजकता बरं राहणार आहे. सूरज पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला सूरज पाटील. पुढचा बॉल मयूर उजव्या हस्तीच्या बाहेर. बॅटची आउटसाइड एज. नशिबाने साथ दिली आहे. मला वाटतं दुपारी येता येता जीवनामध्ये नशिबाची गोळीच हा खेळाडू खाऊन आलाय. जीवदान मिळत आहे. सिंगल. पण सूरज पाटीलची विकेट म्हणजे महत्वाची विकेट होती आणि ही नशिबाची संधी मात्र प्राप्त झाली आता सूरज पाटीलला. अनिल जुनगरे आपण स्क्रीन मध्ये आपण पाहतोय कारण की सूरज पाटीलची कॅच ड्रॉप झाले. पहिल्या बॉलवरती संधी क्रिएट करून दिली होती गोलंदाज मयूर शिंदे यांनी. आता डावखुरी हाताचा फलंदाज करण मालुसरे आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने आलेल्या षटकार ठोकत आपली ताकद दाखवली होती. हे वय जरी काही या खेळाडूंचं जास्तीचं असेल ना तरीही आजही ही कीर्ती प्रस्थापित केली. एका बाजूला हेमंत शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अनिल जुनगरे यांना तुम्ही पाहिलं होतं एकाच फ्रेम मध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला आकाशाला क्लासिकल स्ट्रोक होता जो मात्र हातामध्ये गेलाय आणि हे सेलिब्रेशन हा धनुधारी आहे ज्याने आपला बाण काढला, तीर मारला आणि विकेट काढलाय मयूर शिंदे. पण मयूर शिंदेची गोलंदाजी बॉल थोडासा गती कमी केली होती. या बॉलवरती करण मालुसरेने आक्रमक फटका खेळायच्या नादामध्ये एलिव्हेशनची कमतरता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली आणि करण मालुसरेची महत्वाची विकेट माघारी परतली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी बॅटचा फेस ओपन केला, ऑनसाइडला चांगली झेल टिपली आणि करण मालुसरेची महत्वाची विकेट प्राप्त केली.
कुरोशीचे मयूर शिंदे यांनी. मयूर शिंदेकडे वेगवेगळ्या सेलिब्रेशन करण्याची आदा स्टाईल आहे. CR7चं तो सातत्याने सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतो. मांडीवरती थाप मारणं असेल, अगदी वेगवेगळे सेलिब्रेशन. हा झेल पहा, अगदी चांगला फिनिश केला. धीरज भोईर होता त्या ठिकाणी. सेलिब्रेशनची आपण चर्चा करत होतो. अगदी वेगवेगळ्या सेलिब्रेशन सातत्याने पाहायला मिळाल्यात. 28ला 2 आहेत. फर्स्ट सेमीफायनल संघ बॅटिंग करतो. अर्णव स्पोर्ट्स अजिजी भरे साहेब यांच्या मालकीची टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखवत असताना पाहायला मिळतं. रोहित बॅटिंगसाठी आलाय. खोला टाकला होता, यावेळेला अपील करण्यात येते, परंतु पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच एक्झॅक्टली ह्याच सांगण्याचा प्रयत्न करतायत. हा डॉट बॉल आलाय. पण चांगली गोलंदाजी प्रेशा 11 पारंबी. आपणाला विनंती असेल वेळ जास्त घेऊ नका, कारण की आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 3 बॉल तुम्ही हाताळलेत आणि 14 मिनिटाचं टायमिंग जवळपास तुम्ही घेतलंय. त्यामुळे थोडीशी घाई करा, कारण की तुम्हाला एक इनिंग 25 मिनिटांमध्ये बरोबर कव्हर करायचे आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 28ला 2 फलंदाज बाद झालेत. रोहित ऑन स्ट्राईक. रिव्हर्स मयूरच्या अगेन्स्ट कलात्मकतेचा आविष्कार. मॉडर्न डे क्रिकेट मधील सर्वाधिक अगदी चर्चेतील हा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक वरती चौकार. मयूर शिंदेच्या अगेन्स्ट रिव्हर्स अटेंड केलाय, स्विचिटचा फटका केलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते रोहितची. 32 वरती 2 विकेट. यावेळेस पहा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल आले. एका सिंगल नंतर धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33ला 2 आहेत. या षटकामध्ये विकेट आल्या. या षटकामध्ये धावा थांबवल्या गेल्यात. खरं तर केवळ मयूर शिंदेने 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. आणखीन काही सेलिब्रेशन तुम्हाला पाहायचे असतील ना, तर मयूरने एखादी सफलता या षटकामध्ये मिळवणं गरजेचं आहे. हे बॅटल महत्वाचं आहे. सूरज पाटील मैदानावरती आहे. सूरज पाटील जर का शेवटपर्यंत या मैदानावरती जास्त काळ व्यतीत करू शकला, जर का तंबू ठोकून तो उभा राहिला, तर धाबांनी बॅटला लळा लागला. त्याचा रन्स गोळा करतो तो. सॉफ्ट हँडने, हलक्या हाताने, सेन्सिबल क्रिकेट. पुश रहो, खुश रहो. सिंगल आले. बॅटचा चेहरा लवकर खुला केला. सिंगल येते. संघाची धावसंख्या 34ला 2. पण संयमाचं क्रिकेट खेळलं जाते सूरज पाटील यांच्या माध्यमातून. 34 धाबा धावफलकावरती. त्याचबरोबर थँक्यू. काही 2 विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेला ज्यांचं वेळोवेळी मोलाचं सहकार्य लाभत आहे अशा व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. नुकतीच ज्यांची नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे आणि पाणी व मलनिसरण समितीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे, सन्माननीय रविकांतजी पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि ज्यांची नुकतीच पाणी व मलनिसरण समितीपदी ज्यांची निवड झालेली आहे, सन्माननीय रविकांतजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करत. त्याचबरोबर आरोग्य समितीवरती ॲडव्होकेट भारतीताई रविकांत पाटील मॅडम यांची नियुक्ती झालेली आणि त्यांचाही विशेष सन्मान आपण सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2च्या वतीने करत आहोत. याही वर्षी मोलाचं सहकार्य त्यांच्या वतीने आपल्याला लाभलेलं आहे. पाणी व मलनिसरण समिती नवी मुंबई महानगरपालिका ज्यांची निवड झालेली आहे, सन्माननीय रविकांतजी पाटील साहेब. त्याचबरोबर आरोग्य समितीवरती ज्यांची निवड झालेली आहे, ॲडव्होकेट भारतीताई रविकांत पाटील मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि यानंतर आपण ॲडव्होकेट भारतीताई यांना विनंती करूया की ताई आपण सातारा प्रीमियर लीगला 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्यात अशी आपल्याला विनंती आहे. आज या ठिकाणी सातारा प्रीमियर लीग 2026 याचे आयोजन आमच्या सर्व बंधूंच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. या प्रसंगी माझ्या समवेत श्री रविकांतजी पाटील साहेब, माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक, तसेच पाणी पुरवठा व मलनिस्सारण समिती ज्यांच्याकडे आहे ते त्याचे सदस्य रविकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे बंधू किशोर पाटीलजी, या कार्यक्रमाचे, या लीगचे सर्व आयोजक आणि आत्ता ज्यांनी थोड्या वेळापूर्वी भेट दिली ते सर्व मान्यवर,
आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेटची लीग या ठिकाणी भरलेली आहे ते आमचे सर्वांचेच आपल्या सर्वांचे आदर्श लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे बाबाराजेजी. अतिशय सुंदर असं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन होत आहे. खरं म्हणजे याच्या आधीसुद्धा मला यायची संधी मिळाली होती आणि सातारा म्हणजे जिला आपण खऱ्या अर्थाने आपल्या रयतेची राजधानी मानतो त्यांच्या नावाने ही इथे स्पर्धा भरवली जाते. अतिशय सुंदर रूपडं असलेलं आपल्या गड किल्ला आणि त्याच्यावरती महाराजांचं असं चित्र असलेलं म्हणजे मूर्ती असलेले हे याचं हे जे पदक आहे खरं म्हणजे फार भाग्यवान टीम असणार आहे की ज्यांना ही ट्रॉफी मिळेल. कारण इतकं सुंदर आणि ऐतिहासिक असं ठेवा असलेलं हे सर्व वैभव आपल्या सर्वांचं आहे. मी या ठिकाणी आमच्या दोघांनाही निमंत्रित केलं त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार मानते. खरं म्हणजे आम्हीसुद्धा साताऱ्याचेच आहोत. मी सातारा पाटण आणि त्यामुळे सातारा म्हटलं की अतिशय जिव्हाळ्याचा विषय येतो. कारण आपल्या नवी मुंबईमध्ये भरपूर आहेत पण तरी असं वाटतं अजून कमीच सातारकर आहेत, अजून जास्त असायला हवेत. एक अभिमान असतो आपल्यामध्ये सातारा असल्याचा आणि आपण हे सर्व इतक्या छान प्रकारे या मैदानात भरवत आहात. आम्हाला त्याचा खूप खूप आनंद आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे. नक्कीच आपल्या पुढच्या खेळांमध्ये आम्ही आपल्याबरोबर नेहमी समवेत सदस्य म्हणून राहू किंवा आमचा चांगलाच पाठिंबा आपल्यासोबत असेल एवढीच मी ग्वाही देते. आणि आपण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं आणि सुंदरपणे खेळाचं प्रदर्शन चाललं आहे यासाठी आपलं कौतुक करून आपल्या पुढील खेळासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. आता यानंतर वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. आता 3.3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. विवेक गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीचे 3 बॉल चांगले हाताळलेत आणि 2च धावा इथे खर्च केल्यात. सूरज पाटीलला थांबवलं परंतु या बॉलवरती सूरज पाटीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. आणखीन एक दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सूरज पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये चौकार ठोकतोय. संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे 40-2. 40 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 40-2 फलंदाज बाद झाले. विवेक पुढचा बॉल या बाला खाली राहिला होता. अपेक्षा केली होती बॅटरने उसळी गेला बॉल. अनएक्सपेक्टेड इथे सारं काय घडत असताना बाला मिळालं. हा डॉट बॉल येतोय महाराज. डॉट बॉल आलाय. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 40 धावा धावफलकावरती. विवेक शिंदेचं कौतुक करेन कारण की स्लॉक षटकामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज विवेक शिंदे. एक जिल्हा आयकॉन आणि टीमचा कॅप्टन म्हणून जी भूमिका त्यांना निभवायची होती ती मात्र पूर्णपणे चोख पद्धतीने बजावत असताना विवेक शिंदे यांचा खेळ चांगला राहिलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये टीम प्रिशा 11 पारंबे या टीमकडून. मागील बॉल मागील षटकामध्ये 7, या षटकामध्ये 6. इनसाइड आउट. सूरज पाटीलचा धमाका. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. पुण्याची मिसळ मुंबईची भेळ आली रे आली. सूरज पाटीलची वेळ. त्याने ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. सूरज पाटीलने हा बॉल जर पाहिलं तर अगदी खेचून मारलाय. कव्हर पॉइंट मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सूरज पाटीलचा एक दर्जेदार स्ट्रोक आलाय आणि ज्या वेळेस सूरज पाटील महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये त्याच्यावरती जबाबदारी येते त्या वेळेस मात्र जबाबदारीपूर्वक खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. आयकॉनिक खेळी कशी असावी याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील वाघिवलीवाडीचा खेळाडू हा आपल्याला पाहायला मिळतोय. आज बॅटिंग त्याला करावंच लागणार आहे. मोठा बंधू आज मला वाटतं फारसा कमी खुल्या गटाच्या स्पर्धा आणि आयकॉन ज्या वेळेला सूरज पाटील खेळतो ना फारसा कमी वेळेला येतो. आज सुमितच नाही तर त्याच्या साथीला डगआउट्समध्ये आज आमचा प्रतीक सुरते देखील पाहायला मिळतोय. एकाच टीमला आघाडीला बॅटिंग करण्यासाठी खेळाडू येतात आणि आज आपला भाऊ खेळतो ना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडू आलेले आहेत. 46-2. 46 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल विवेकला इन्व्हाइट करण्यात येत असताना इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती जिथे समीर आलाय. समीर शेलार गोलंदाजी मार्कवरती येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये जास्तीच्या धावा तुम्हाला गोळा करावा लागणार आहेत.
हाय डेफिनेशन कॅमेरा ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवला, मिड विकेटला मयूर वेगाने आता एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे. सूरज पाटीलला आता आक्रमकता धारण करावे लागेल आणि मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. 47ला 2 आहेत आणि या धावा तितक्याशा मुबलक नाही आहेत, यशाची हमी देऊ शकणार नाही. महाराज आहेत माझ्यासोबत, महाराजच सांगू शकतील, कारण भविष्य बघायचं तर महाराजांकडे जावं लागतं. महाराज काय म्हणाल, या मॅच मध्ये किती बनतील? 47 धावा शेवटचं स्लॉक षटक आणि स्लॉक षटकामध्ये सूरज पाटीलच्या बॅटमधून जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित आहे. यावेळेस पहा, या धावा घेण्याचा प्रयत्न सूरज पाटील करत असताना सूरज पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू थँक्यू. ऍक्शन रिप्ले बा, बॅकफुटला आला, ऑन साईडला केला, जागा बनवली, उंचही गेला आणि तितकासा लांब. रिॲक्शन चांगल्या होत्या. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. हा चौकार आला 4च्या मदतीने. संघाची धावसंख्या अर्ध्या शतक कंप्लीट, 51ला 2. कोलातला उंचही गेलाय, आकाशाला गवसणी घेत सूरज पाटीलची एअरलाइन्स मोफत प्रवास करू देते बॉलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. सूरज पाटील, परिस्थिती बिकट होती. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये धावा आल्या नाहीये, परंतु शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती रोहितने स्ट्राईक रोटेट केला आणि सूरज पाटीलला उर्वरित 5 चेंडूसाठी स्ट्राईक वरती आणलं आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संघाला फायदा होणारे 2 षटकार आले. जी धावसंख्या बनत नव्हती ती धावसंख्या आता बनवले. सेमीफायनलच्या मॅचमध्ये सूरज पाटीलच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. 57 धावा धावल का भारतीय. 2 फलंदाज बाद. 57 ऑन दी बोर्ड. 16 बॉल 36. रायगडाची शान. 17 चेंडू आणि 36 वरती तो नॉट आउट आहे. 57ला 2 आहेत. 57 धावा, 2 गडी बाद. सूरज पाटील 17 बॉल मध्ये आता 36 वरती खेळतोय. आता शेवटची निर्णायक 2 चेंडू आणि या 2 बॉल वरती मात्र व्हाईट बॉल साठी मात्र चॅलेंज केले टीम बॅटिंग टीमने आणि आता टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवलाय. पण एक धाव सर, जय सर, या सामन्यामध्ये महत्वाचे आहे, कारण की सातारा प्रीमियर लीग म्हटलं तर वर्षातून एकदाच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानावरती सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा म्हणून सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेची गणना केली जाते. हो, एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे. इतिहासाची पानं जर का पलटून पाहिली, हा बॉल काय डिसिजन येतो आपण पाहूयात. इतिहासाची पानं पलटून पाहिली ना, राजकारणामध्ये आमदार एका मताने पडले होते आणि जोशी साहेब होते जे पडले होते. खरं तर त्यांच्या ड्रायव्हरानेच वोटिंग केली नव्हती. एक मत ही राजकारणामध्ये महत्वाचं आहे. ड्रायव्हर दिवसभर सातत्याने धावपळीमध्ये होते आणि त्या कारणास्तव त्याने वोटिंग केली नव्हती. राजकारणामध्ये तितकं मताला महत्व आहे तितकंच परीक्षेमध्ये गुणाला. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतो. बॅटिंग टीमने आपला DRS गमावलाय. 57 धावा धावल का भारतीय. 2 फलंदाज बाद. क्रिकेटची लाईफ लाईन आहे, सिंगल आणि डबल, आणि ती इथे घेण्याचाही प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाला. 2 बॉल सारखे बाकी. धावल का भारतीय. 57. 2 चेंडूवर बाकी आहेत. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल होता, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. डॉट बॉल. या बॉलवरती कोणती धाव घेतली नाही सूरज पाटीलने, कारण की शेवटच्या बॉलवरती एखादा बिग हिट आला तर मात्र एक फायटिंग स्कोर सेमीफायनलच्या मॅच मध्ये देण्याचा इरादा सूरज पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतो आणि याच कारणामुळे सिंगलला नकार दिलाय. 57 धावा धावल का भारतीय. शेवटचा चेंडू होणं बाकी आहे. शेवटचा बॉल खोलातला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सिंगलचा प्रयत्न नाही आहे. 57 धावा धावल का भारतीय. 58 धावसंख्येचं टार्गेट. 19 चेंडू आणि 36 धावसंख्येची जी मात्र तिथे आपण पाहिलं तर जिथे इनिंग साकारली सूरज पाटीलने. 57 बनल्यात. 58चं टार्गेट आहे, परंतु त्यामध्ये थांबा दादा. हो जरा हो सांगतो ते, पण 3 धावा मायनस होतील. 3 धावांची पेनल्टी आहे बॅटिंग टीमला. याचं कारण आहे त्यांचा एक्स्ट्रा प्लेअर जो 12वा खेळाडू नाही आहे, त्या कारणास्तव 3 धावांच्या पेनल्टीने हा संघ खेळतोय.
अर्थात 54 बदल्या 55चं टार्गेट या सामन्यामध्ये राहील. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, स्माइली एंटरप्राइजेसचे प्रवीण दादा वाडकर जे वैगावचे आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली माय चुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक गतवर्षी देखील त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं होतं. याही वर्षी एक विशेष सहकार्य त्यांचं लाभत आहे. स्माइली एंटरप्राइजेसचे प्रवीण दादा वाडकर जे वैगावचे आहेत, त्यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली माय चुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांच्या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. त्याचबरोबर राम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. पत्रकार राम शिंदे साहेब यांचाही सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूया. संतोजी मिडबावकर सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल आणि निलेजी मर्डेकर सर यांचा आवाज या आपण या सेकंड इनिंगमध्ये ऐकणार आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण विजय शिंदे यांच्या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचबरोबर केळगर सौशीचे अमोल मालुसर या ठिकाणी आहेत, त्यांचे आपण ठिकाणी सन्मान करूया. आणि विनोदजी सकपाळ या ठिकाणी आपलाही सन्मान होत आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2च्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्याचबरोबर पंकजदा वाडकर यांच्या ठिकाणी आगमन आहे. वाईच्या पश्चिम भागातले एक युवा नेतृत्व समाजसेवक, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांनाही विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. सातारा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आहे. सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आलेल्या तमाम क्रीडाप्रेमींचं आपण सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2च्या वतीने सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर केरगळ सौशीचे अमोलदादा मालुसर यांच्या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत आणि आपण त्यांना सन्मानित करूया या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर विनोदजी सकपाळ यांच्या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. थँक्यू. या पण आदरणीय संतोजी मालुसरे साहेब यांचाही KSKचे माजी अध्यक्ष संतोजी मालुसरे साहेब आणि सध्याच्या घडीला ज्यांची पत्रकारिता सर्वाधिक चर्चेचे विषयी आहे, त्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. संतोजी मालुसरे साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. अगदी पत्रकारितेमध्येही त्यांचं नामकरण सातत्याने मोठ्या नावारूपाला येते. मग राजकारणाच्या पटलावरती अनेक बड्या नेत्यांसोबत बेधडकपणे चर्चा करणारे KSKचे माजी अध्यक्ष ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. थँक्यू जयश्री भोसले सर. आणि 5 वाजलेत म्हणजे 25 मिनिटं जर या मॅचला पकडले, नंतर टॉसचा वेळ पकडला तर आपल्याला 45 ते 50 मिनिटं मिळतील. सूर्यप्रकाश 6:30 पर्यंत पकडू मॅक्सिमम. मग बक्षीस समारंभ प्रत्येक गोष्टीला वेळ लागेल. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, परंतु हा सामना इट इज द फायनल बिफोर द फायनल. 2 बलाढ्य संघ, 2 असे संघ जे फायनलमध्ये खेळण्यालायक आहेत एकमेकांच्या समोर. या सेमीफायनलच्या मॅचमध्ये धावा तितक्याशा झाल्या नसल्या तरी फायनल आणि सेमीफायनलमध्ये जरी धावा कमी झाल्या, फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये जितक्या धावा लीग मॅचेसमध्ये तितक्या होत नाहीत. आणि फायनल लो स्कोरिंग, सेमीफायनल लो स्कोरिंग असल्या तरी तितक्याच रंजक बनतात. ही इन बिटवीन स्कोर आहे. 54 धावांचं आव्हान आहे आणि धावा सेमीफायनल, रन्स ऑन द बोर्ड सेमीफायनल फायनलमध्ये खूप महत्त्वाचे असतात. या 54 धावा 64 सारख्याच असतील, कारण नॉकआउट मॅचेसमध्ये फायनल सेमीफायनलमध्ये जितक्या कमी धावा तितक्याच जास्त मनोरंजन. 54 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत बऱ्याच वेळा 54 धावा डिफेंड देखील झाल्यात या स्पर्धेमध्ये. वेळ अधिकचा घेऊ नका. 5 वाजलेत, 25 मिनिटं या मॅचला जरी तुम्ही पकडलात तरी 5:30 वाजतील आणि त्यानंतर फायनलचा देखील सामना खेळवायचा. त्याचा टॉस असेल, विविध प्रक्रिया असतील, म्हणजे सूर्यप्रकाशाची वेळ कमी असणार आहे. खरं तर समालोचनाला सुरुवात करताना निलेशबद्दल तुम्हाला विशेष सांगेन. निलेश याच करता म्हणून वयाने थोडेसे कमी आहेत, परंतु या संपूर्ण स्पर्धा ज्या वेळेला आयोजित होतात छोट्या मोठ्या सगळ्या स्पर्धांमध्ये मानधनाकडे न लक्ष देता, मानाकडे न लक्ष देता, या लहानच्या मुलालाच म्हणेन मी, सुरुवात त्यांनी अगदी लहान वयात केली आहे, पण त्यानंतर जी जबाबदारी पेलली आहे, संपूर्ण स्पर्धा आपल्या खांद्यावर
पूर्ण 2-2, 3-3 दिवस चालवणे निर्लेश मर्डेकर यांना मी विनंती करतो या सामन्याला सुरुवात करण्याची. पहिला बॉल पडलेला आहे. 55 धावांचं लक्ष आणि पंचांनी सांगितलं की पहिलाच बॉल दिशाहीन आहे. निश्चित पहिलाच बॉल दिशाहीन आलेला आहे. बॅटिंगमध्ये ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईर एका बाजूला, बॅटिंगमध्ये KSKचा बाहुबली विवेक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रुळे गावचे आहेत. एका बाजूला दारावे गावचे धीरज भोईर, गोलंदाजी मार्गवरतून गोलंदाज सय्यार. बोरणे गावचा आकाश सामंतराय, हा बॉल चांगला टाकलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव प्राप्त होत नाहीये. धावसंख्या 1 वरती सिरावलेली आहे. प्रिशा 11 पारांबे या टीमला 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल दिशाहीन टाकला आकाश सामंतराय, बोरणे गावचे आहेत आणि षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून 1 गाव 11चं क्रिकेट खेळतात. समोर ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईर, शरीरापासून बॉल दूर ठेवलेला आहे. अंपायर कॉल, हा आणखीन एक व्हाईट बॉल आहे. दिशेवरचं नियंत्रण चांगलं ठेवावं लागेल. आकाश सामंतराय यांना एक भेदक गोलंदाज आहेत, परंतु इथे हाही बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. म्हणजेच काय, वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. सेमी फायनलचा थरार कोणता संघ जिंकेल? गतवर्षी संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा द्वितीय क्रमांकावरती राहिला. अथर्व आदिरा 11 संघाने बाजी मारली. पर्व क्रमांक 2 ची आता बाजी कोणाची? उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. या वर्षी एक नवा इतिहास. बॉलर तयार आकाश सामंतराय, फटका चांगला खेळलाय, कलात्मक आहे. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे, मिळाला मोका आणि दिला या बॉल वरती धीरज भोईर यांनी ठोका. बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने काही प्रेक्षक आतमध्ये बसलेत, पडद्याच्या आतमध्ये. त्यांना विनंती आहे, दादानो पाठीमागे बसा, पडद्याच्या आतमध्ये नाही. पडद्याच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक वर्ग मी लक्ष वेधेन. दादानो तुम्ही 5 जण आहात, कॅमेरामध्ये फोकस होतो तुमच्याकडे आणि व्हायरल व्हाल तुम्ही. ऑन साइडला खेळलेला बॉल, परंतु या अगोदर गुडघ्यावरती बसून हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण ते पाहिलं आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. या अगोदर एक मोठा टोला आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आकाश सामंतराय यांनी कमबॅक चांगलं केलं. धावसंख्या धावफलकावरती किती आहे तर 55 धावांचं प्रति उत्तर देताना प्रिशा 11 पारांबे कास पठार या टीमने बनवलेल्या आहेत धावा 9. 0 गडी बाद. आता 27 बॉल 46 ची गरज. एका बाजूला बॅटिंग मध्ये KSKचा बाहुबली रुळेगावचा विवेक शिंदे. कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे. पंच दाद उचलून धरतील का? परंतु इथे पंचांनी दाद फेटाळलेली आहे. बॉल आलाय तो डॉट. प्रभावशाली बॉल होता. आता या डाबामध्ये हा बॉल प्रभाव टाकतोय आणि रुळेगावच्या विवेक शिंदे याला हा बॉल बांधून ठेवतोय. निर्धाव आलेला आहे. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर बॅटिंग करताना 9 ची सरासरी आतापर्यंत घातलेली आहे. 55चं टार्गेट आहे. करंट रन रेट 13.50 आहे. संपूर्ण खेळाडू कक्ष तुम्हाला दाखवण्यात येत आहे. कशा प्रकारची शांतता आहे. सेमीफायनलचा सामना जिंकायचा आहे. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खाली राहिलाय. संपर्क नाहीये. बॉल डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. प्रेक्षक वर्ग आज बहुसंख्येने सेमीफायनल फायनल बघण्यासाठी आज बहुसंख्येने आलेला आहे. विविध गावातील आलेले हे सर्व प्रेक्षक वर्ग, त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. मित्रांनो 5 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि प्रिशा 11 पारांबे या टीमने बनवलेले आहेत धावा 9. 0 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल आणि स्ट्रायकर एंडला कोण आहे तर महाबळेश्वर तालुक्यातील रुळेगावचा KSKचा बाहुबली विवेक शिंदे. परंतु एका बाजूला बोरणे गावचा वेग आणि ज्याच्याकडे आहे भेदकता आकाश सामंतरायांचा हा बॉल कव्हर्सला खेळला आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 10. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 45. थँक्यू. चला थोडंसे घाई करा, मी लक्ष वेधन, वेळ वाचवा जेणेकरून फायनलचे मॅच येणं बाकी आहे. आणि अगदी त्याच वेळेला संत बाळूमामा संघ आपण देखील तयार राहा. व्यासपीठाच्या समोर या. काही विशेष गोष्टीची अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, त्याकरिता आपण देखील तयार राहा. लक्ष आहे 55 धावसंख्येचा. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
चला समीकरण काय होते बघा आता 24 चेंडूनी धावा जमवायच्या त्या 45 म्हणजे 11.25 सव्वा 11 धावा प्रतिषटक पाहिजेत. त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या ऐवजी विकेट्स हे महत्त्वाचे असणार. या जे दोन खेळाडू आहेत हे किती वेळ विकेटवर राहतात त्यावरूनच अवलंबून राहील कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. प्रिशा 11 यांची हीच अपेक्षा असेल की हे दोन खेळाडू ॲटलिस्ट पुढच्या 2 षटकांमध्ये पर्यंत एक चांगली पार्टनरशिप. क्रिकेट आणि लाईफ हा खेळच पार्टनरशिपचा आहे. ज्यांची पार्टनरशिप चांगली तो संघ विजयी. उर्वरित चेंडू 24 धावा जमवायच्या त्या 45 धावा आणि चेंडूंमधील फरक 21 अगदी कमी येतो. अप्रतिम फटका इनसाइड आउट इनटू द कव्हर्स. या अगोदरच्या ओव्हरमध्ये जो शॉट मारला होता वन ऑफ द शॉट्स ऑफ द डे. घुटना टेकून तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये तुम्ही षटकार मारता तुमच्याकडे खूप ताकद पाहिजे खूप चांगलं टेक्निक पाहिजे आणि तितकंच चांगलं टायमिंग देखील पाहिजे. त्या अगोदरचे 2 चेंडू तो व्यवस्थित त्यांनी टाइम केले नव्हते मात्र तो षटकार वन ऑफ द शॉट्स ऑफ द डे. पुन्हा एकदा तो स्ट्राईकवर असणार धीरज त्याच पद्धतीने टेक्निकली परफेक्ट आणि पॉवरफुल शॉट्सची अपेक्षा असणार आहे प्रिशा 11 पारंबे यांच्या संघाकडून. 7 रन्स ही 7 धावांवर खेळता येत ते धीरज. खूप जास्त प्रेशर असते पंचांवर जे पंच म्हणून कामगिरी करतात. तुम्हाला सांगतो या लहान मुलांना ज्यांना आजकालच्या या पिढीलाही माहीत नसेल जनजीला माहिती नसेल तो सगळ्यात मोठा खेळाडू होता विकेट किपर बॅट्समन होता पूर्ण मुंबईचं क्रिकेट त्यावेळी राज्य करायचं पूर्ण महाराष्ट्रावर. कल्याणी घोरपडे त्यांची बॅटिंग बघण्यासाठी अक्षरशः झुंबड उडायची आणि मोठमोठे बॉलिवूडचे सुपरस्टार्स एक आर के ट्रॉफी ती ट्रॉफी अक्षरशः गाजवणारा खेळाडू म्हणजे कल्याणी जे अंपायर म्हणून सध्या तिकडे आपल्यासोबत आहे. त्यासोबत अमित देखील आहेत. अप्रतिम गोलंदाजी म्हणूनच सांगितलं या 55 धावा तितक्याशा सोप्या नसणार आहेत. चेंडू काहीसा खाली राहतोय काहीशी खाली चेंडू शूट होत आहेत म्हणजे आव्हान तितकं सोपं नसणार आहे. चेंडूची लेंथ चांगली लाईन चांगली आणि मुख्य म्हणजे थोडासा चेंडू खाली राहिलाय. विकेट जी विकेट आहे ती देखील निर्णायक ठरते बऱ्याच वेळेला मॅचमध्ये. संध्याकाळ होता होता 3 दिवस या खेळपट्टीवर खेळ खेळल्यानंतर तितकीशी पाटा खेळपट्टी राहणार नाहीये. गोलंदाजांना देखील त्याची साथ मिळते. 11 धावा झाल्यात जिंकण्यासाठी धावा जमवायच्या त्या अजूनही 44 चेंडू शिल्लक असणार आहेत ते अजूनही 21 चेंडू आणि 44 धावा. विशाल भोसले सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 1 लास्ट टाइम अप्रतिम यॉर्कर सुरेख गोलंदाजी केली. मॅच विनिंग गोलंदाजी करतो या खेळाडू. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी केली आहे. या अगोदर फक्त एकदा जो चेंडू खाली राहिला त्यावेळी त्यांना त्या विकेटची साथ मिळाली असेल मात्र कीप इट सिम्पल अँड स्ट्रेट इंग्रजीत म्हटलं जाते KISS कीप इट स्ट्रेट कीप इट सिम्पल. साध्या गोष्टी करतोय योग्य लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय आणि त्याचा रिझल्ट त्याला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय तो विशाल भोसले. क्लासिक अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 5 चेंडूंमध्ये 1 2 3 सिंगल्स. फलंदाज मॅचेस जिंकून देतात. चौकार षटकांवर टाळ्यांचा वर्षाव होतो मात्र गोलंदाजाची लाईफ खूप महत्त्वाची. गोलंदाजाची लाईफ ते कमवत्या माणसासारखी असते की तो पूर्ण 24 तास काम करत राहील सगळ्या गोष्टी देईल तरी देखील कुटुंबातल्या गोष्टीनं काहीतरी गोष्टी कमी राहतातच. तो पूर्ण प्रयत्न करतो मात्र त्याला त्याची वाहवाही मिळत नाही त्याला त्याची शाबासकी मिळत नाही. तसं गोलंदाजी कामगिरी असते. त्यांनी चौकार षटकार खाल्लेले लोकांच्या लक्षात राहतात. अशी गोलंदाजी करून ज्यावेळी मॅच क्लोज करतो ती गोलंदाजी मात्र लक्षात राहत नाही. विशाल भोसले एक मॅच विनिंग षटक टाकताना. Oh, what a shot this is! Inside out helicopter shot. Brilliant. अतिशय अप्रतिम फटका. धावा किती मिळतील 4 की 6 सर? It is a boundary. थँक्यू. काय क्वालिटी स्ट्रोक खेळलाय. शेवटच्या बॉलवरती मोहर लागलेली ती चौकाराची आणि बॉल पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे सर 6 धावेंसाठी. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहे सर 12 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा. 38 धावांचं लक्ष बाकी आहे. सातारा प्रीमियर लीगची तुम्ही आकर्षक ट्रॉफी पाहत आहात. यावर्षी देखील एक विशेष ट्रॉफी बनवलेली आहे. गतवर्षी आपण पाहिली होती की युद्धसज्ज रूपातील छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली आकर्षक ट्रॉफी पहिल्या पर्वाला होती आणि आता दुसऱ्या पर्वाला तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती असलेली आकर्षक ट्रॉफी सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 साठी तुम्ही पाहत आहात. या ट्रॉफीसाठी आता हे 12 संघ खेळत होते. आता 3 संघ उरलेले आहेत परंतु ओव्हर नंबर आता 3 साठी
पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलं जाईल हे पाहावं लागेल. या षटकासाठी आता वाई तालुक्यातील बोरगाव गावचा पर्याय निवडलेला आहे. खेळाडूचं नाव आहे संकेत वाडकर. गोलंदाजी मार्गवरती येतोय बोरगावचा संकेत वाडकर. ओव्हर नंबर 3 सांभाळेल, परंतु बॅटिंगसाठी KSKचा बाहुबली रुळेगावचा विवेक शिंदे स्ट्रायकर इनला तयार. 18 बॉल 38चा थरार. ओव्हर नंबर 3चा पहिला बॉल नजर रोखून धरली आहे. पंच वळतील, सांगतील हा वाईट बॉल आहे आणि पुन्हा टाकावा लागेल बोरगावच्या संकेत वाडकरला. विवेक शिंदे बॅटिंग किती वरती करतात तर 5 बॉल खेळलेले आहेत आणि 3 धावा त्यांनी आतापर्यंत कुटलेल्या आहेत. एका बाजूला धीरज भोईर यांनी 7 बॉल खेळले, 12 बनवलेले आहेत. स्ट्रायकर इनला असणारा विवेक शिंदे संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहे. जिल्हा आयकॉन म्हणून या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळतोय. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. आदरणीय सुनीलजी वासुवले साहेब, महाराष्ट्र पोलीस ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळते. साहेब आपलं हार्दिक स्वागत. आणि मोठ्या विकेटचं पतन. जिल्हा आयकॉन रुळेगावचा विवेक शिंदे इथे माघारी. फटक्यातली पडली, लांबी कमी आणि जावं लागेल आता माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम प्रिशा 11 पारांबे. थँक्यू. आदरणीय सुनीलजी मस्कर साहेब, प्रसिद्ध असे समाजसेवक ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. एका बाजूला आणखीन एका विकेटचं आपण पाहिलं की पतन झालं. म्हणजे पहिला धक्का लागला टीम प्रिशा 11 पारांबे या टीमला. आज विवेक शिंदे नावाप्रमाणे मोठा खेळ करूच शकले नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगला खेळ केलाय. परंतु एका बाजूला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात जळव ज्योतिबा गावचा जिल्हा आयकॉन म्हणून अर्णव स्पोर्ट्समध्ये खेळणारा धर्मा पवार. याच्या हाताला दुखापत झाली आहे. पहिल्या दिवशी त्याच्या हाताला बॉल लागला, त्याच्या हाताला टाके पडलेले आहेत आणि पहा आज तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय अर्णव स्पोर्ट्ससाठी. परंतु एका बाजूला डांगरेगर गावचा करण सुर्वे बॅटिंगसाठी आलाय. तालुका जावली. फटका चांगला खेळलाय. बॉल गॅप शोधेल का हेच पाहावं लागेल. खेळाडू आहे डीपला. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल, त्याच्यावरती समाधान मानावं लागेल. धीरज भोईरला स्ट्राईक वरती आणलेला आहे. धाव संख्या पुढे 55 धावांचं प्रति उत्तर देताना प्रिशा 11 पारांबे 19 वरती. आपण धर्मा पवार यांना पाहिलं ज्यांच्या हाताला पहिल्याच मॅच मध्ये दुखापत झाली. जिल्हा आयकॉन म्हणून अर्णव स्पोर्ट्सने त्यांना समाविष्ट केलं त्यांच्या संघामध्ये आणि पहिल्याच मॅच मध्ये फिल्डिंग करताना त्यांच्या हाताला बॉल लागला आणि त्यानंतर त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर ते सामने खेळू शकले नव्हते, परंतु या फायनलच्या मॅच मध्ये ते उपस्थित झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईर चांगली बॅटिंग केली प्रिशा 11 पारांबे या टीमसाठी, परंतु एका बाजूला एक युवा ऑलराऊंडर बोरगावचा संकेत वाडकर. फटका तर खेळलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने जातील, बरंच अंतर पार करावं लागेल. बॉलची फेकी करतील. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. 2 धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 तुम्ही पाहताय. सेमी फायनलचा थरार. रिक्वायर्ड 13.60 करंट आहे. 8.40 याचा विचार प्रिशा 11 पारांबे या टीमला जरूर करावा लागेल. अर्णव स्पोर्ट्स हा संघ दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये. पार्टनरशिप आता छोटीशी उभी राहते. करण सुर्वे आणि धीरज भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. एका बाजूला क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी गोलंदाजीमध्ये केली आहे ना, असा बोरगावचा संकेत वाडकर गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होतोय. राईट आर्म वर द विकेट. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांगडी अपील केली आहे. मनसुबे इथे उधळून लावलेले आहेत या बॉलच्या पाठीमागे. ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईरला बांधून ठेवणारा बॉल संकेत वाडकर यांचा. काय गोलंदाजी केली आहे अर्णव स्पोर्ट्स साठी. आता 14 बॉल 34ची या मॅच मध्ये गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि ते इरादे आज मजबूत ठेवावे लागतील. निघाला संकेत वाडकर आणि इथे बसून मारण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेला बांधून जकडून ठेवलेला आहे ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईरला. काय गोलंदाजी करतोय वाई तालुक्यातील बोरगाव गावचा संकेत वाडकर. आपली छाप सोडतोय गोलंदाजीमध्ये. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केलेल्या आहेत. 4 धावा खर्च केल्या. 5 बॉल टाकले. 1 विकेट टिपलेली आहे. षटकातला शेवटचा बॉल.
यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे. षटकातला शेवटचा बॉल आणि इथे ओठ कॅच, काय कॅच पकडली आहे. ऑल इंडिया आयकॉन प्रिशा 11 पारांबे या टीमचा धीरज भोईर, संकेत वाडकरची कमाल, बिग विकेट. 3 ओव्हरचा खेळ संपला, 21 धावा आता बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये विजयासाठी. इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया आणि इथून पुढे दोन्ही संघांना पण देऊया धोरणात्मक वेळ. 12 बॉल 34 ची आहे गरज. थँक्यू. अमित बॉन्ड यांनी काय कॅच पकडलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. कमालीचा झेल, बिग विकेट, जबरदस्त कॅच पकडलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटचा किनारा घेतला, मिळाला नाही भाग्याचा सारा. वॉट अ कॅच, अप्रतिम, लाजवाब, सुरेख, आउटस्टँडिंग, ग्लोरियस. संकेत वाडकर आणि यांच्यासाठी विजय वाडकर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. आणि हो, कामगिरी झाल्यानंतर तुम्ही प्राइज लावू शकता आणि संकेत वाडकरने ती कामगिरी केलेली आहे आणि त्यासाठी 500 रुपये या ठिकाणी जीपे त्यांना केले जात आहेत. एकवीस धावा 2 गडी बाद, येणारे 12 बॉल 34 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. एका बाजूला जावली तालुक्यातील डांगरेगर गावचा करण सुर्वे आणि एका बाजूला उरमोडी परिसरातला कुरुळ गावचा नरेंद्र कुरुळे मैदानाच्या आतमध्ये. बघा, स्पर्धेच्या आयोजनात ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा, ऑल इंडिया आयकॉन किंवा तुमचा जिल्हा आयकॉन जर सगळ्या धावा करून गेला किंवा सगळे विकेट्स त्यांनीच घेतले तर स्पर्धेला तितकी मजा येणार नाही. तुमचे स्थानिक खेळाडू बोरगावकर सध्या त्यांनी जी गोलंदाजी केली, मॅच विनिंग शेवटचे 2 षटकं पडलेत. मात्र या संघाला याची सवय आहे. प्रिशा 11 पारंबे या अगोदर पण अडचणीत आला होता. त्या अगोदर पण 12 चेंडूमध्ये 29 धावा त्यांनी ठोकून काढल्या होत्या आणि अजूनही त्यांचे तेच 2 खेळाडू पुन्हा एकदा तिथे. नरेंद्र पुन्हा आलाय आणि नरेंद्रने अगोदर जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. मात्र यावेळेला आव्हान थोडंसं कठीण आहे, कारण समोर एक चांगला गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर त्याच्या समोर असणार आहे. सूरज पाटील हे षटक निर्णायक असणार आहे. शेवटचं किंवा पेनल्टीमेट ओव्हर, जे सेकंड लास्ट ओव्हर होतं ते सगळ्यात चांगल्या गोलंदाजाला दिलं जातं. सध्या तरी त्याचा सगळ्यात चांगला ऑप्शन असणार आहे तो सूरज पाटील. 12 चेंडू 34 धावा. खराब चेंडू होता, खरं तर कॉस्ट्युमच्या खूपच बाहेर होता, मात्र त्याला चेस करण्याच्या नादात एज लागला. वाईड चेंडू टाकलेला, एज लागला होता आणि झेल सुटलाय. डिफिकल्ट चान्स, चेंडू तितकासा चांगला नव्हता. 11 चेंडू 34 धावा. लक्षात घ्या, 4 मोठे षटकार मारावे लागतील. अप्रतिम फटका, चेंडू जाईल गॅप मधून सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, मात्र चेंडू थोडासा फिरतोय. 10 चेंडू आणि 33 धावा. आव्हान तो किती कठीण का असे ना, तुम्हाला 4 खराब चेंडू शोधायचे आहेत, 4 मोठे षटकार आणि या सामन्याच्या क्लोज तुम्ही जाऊ शकाल. आपल्याला वाटतं खूप धावा जमवायच्या, 5-6 षटकार मारायचे आहेत, तर तसं नव्हे. संत बाळूमामावरच कराड संपूर्ण टीमला आपण घेऊन या, ही विनंती आहे. ऑस्टमच्या खूपच बाहेर वाईड यॉर्कर. बघा, जी वाईड लाईन हिट करण्याची एक नवीन पद्धत झाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील. जे 2 गाईडलाईन्स असतात ऑस्टमच्या बाहेर, त्या गाईडलाईन्सला हिट करून अगदी त्या मार्जिनमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असतो. कारण ज्यावेळेला स्लॉक शॉट्स मारण्याचा प्रयत्न असतो जनरली ऑन साईड प्रिफर करतात. हा चेंडू मात्र थोडीशी लाईन बदलली, लाईन आतमध्ये ठेवली, यष्ट्यांमध्ये ठेवली. समीकरण तितकंच कठीण होत चाललंय. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही धावा जमवायच्या आहेत, त्या तब्बल 25. इनफॅक्ट 31, माफ करा, 9 चेंडू आणि 31 धावा. 9 बॉल्स 31 रन्स टू विन. आता मात्र वेळ राहिलेली नाहीये. करो या मरो, नाव और नेवर, परफॉर्म और पेरिश. अप्रतिम गोलंदाजी, फलंदाजी मनसुबे ओळखतो आणि चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवतो आणि हलकासा कट देखील करतोय. विशेष काही प्रयत्न करत नाहीये. यॉर्कर टाकण्याचा, बाउन्सर टाकण्याचा, एखादा फास्ट गुडलँड डिलिव्हरी टाकण्याचं, तो फक्त त्याच्या चॅनलमध्ये गोलंदाजी करतोय. कीपिंग इट स्ट्रेट अँड सिंपल. 8 चेंडू आणि 31 धावा. एका मोठ्या षटकाराची अपेक्षा असणार प्रिशा 11. अप्रतिम गोलंदाजी, सुपर बॉलिंग, स्लॉटमध्ये टाकतोय. चेंडूची लेंथ अतिशय अप्रतिम. यॉर्कर चेंडू टाकतोय, त्यामुळे फलंदाजाला चेंडूच्या खाली येण्याची संधी मिळत नाहीये आणि समीकरण आता पूर्णपणे झुकलेलं आहे. 54 धावा कमी वाटत होत्या, मात्र त्या आता आभाळ एवढ्या वाटू लागल्यात. एक छोटासा डोंगर वाटणार, सध्या तरी माउंट एव्हरेस्ट वाटतोय. समीकरण काय, 7 चेंडू आणि 30 धावा. 7 चेंडू आणि 30 धावा. 9 बॉल्स 31 रन्स टू विन. आता मात्र वेळ राहिलेली नाहीये. करो या मरो, नाव और नेवर, परफॉर्म और पेरिश. अप्रतिम गोलंदाजी, सुपर बॉलिंग, स्लॉटमध्ये टाकतोय. चेंडूची लेंथ अतिशय अप्रतिम. यॉर्कर चेंडू टाकतोय, त्यामुळे फलंदाजाला चेंडूच्या खाली येण्याची संधी मिळत नाहीये आणि समीकरण काय, 7 चेंडू आणि 30 धावा.
मॅच विनिंग गोलंदाजी, काय प्लेयर आहे हा, फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो, अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे, ऑल राऊंड पॅकेज. 6 चेंडू आणि 30 धावा. ठीक ठीक. मी लक्ष वेधन व्यासपीठाच्या डाव्या बाजूला अजून काही प्रेक्षक वर्ग पडद्यावरती बसलेले आहेत. कॅमेरामॅन हात फोकस करा, हे तेच चेहरे आहेत, दाखवा पुन्हा एकदा. हा प्रेक्षक वर्ग पहा, ही गर्दी तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर शेवटचा दिवस या सातारा प्रीमियर लीगचा म्हटलं तर तुडुंब गर्दी या भूमिपुत्राच्या मैदानावरती होत असते. हे नवी मुंबईचं ऐतिहासिक असं क्रीडांगण आहे. कदाचित नवी मुंबईमध्ये हाताच्या बोटावरती मोजण्या एवढेच खुल्या गटाचे असे प्रशस्त असे क्रीडांगण आज शिल्लक आहेत आणि त्यापैकी एक हे क्रीडांगण आपण पाहत आहात, या मैदानावरती रंगतोय सातारा प्रीमियर लीगचा थरार. जिल्ह्याची स्पर्धा मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची आणि अनुशासन जपणारी. 6 बॉल 30 ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. कोणता संघ 2 हात करेल? बाळूमामा संघाच्या अगेन्स्ट संत बाळूमामा संघ. टीम संपूर्ण व्यासपीठाच्या अगदी समोर लवकरात लवकर उपस्थित व्हा. धन्यवाद. आता इथून पुढे 6 बॉल 30 धावांची या मॅच मध्ये गरज आहे प्रिशा 11 पारांबे या टीमला. बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये जावली तालुक्यातील डांगरेगर गावचा करण सुर्वेने या हंगामाच्या जावली प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग केली, परंतु आज सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये या सेमीफायनल मध्ये चांगली बॅटिंग करेल का, आता हेच पाहावं लागेल. क्षमता आहे, बॉलर तयार, बॅटची कडा घेतली आहे बॉलने, बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. मॅच जिवंत ठेवणारा चौकार. थँक्यू. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीमला घेऊन आपण मुख्य व्यासपीठासमोर या, ही विनंती आहे. वेळ आपल्याकडे कमी राहिलेला आहे. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड, गणेश शिंदे आपल्या टीमला आपण घेऊन या. संघ मालकांना विनंती आपणही या. आता इथून पुढे 5 बॉल 26 ची गरज आहे. करण सुर्वेच्या बॅट मधून चौकार आलाय. ऑन साइडला बॉल हवेत, खेळाडू बॉलच्या खाली आणि लांबी पडली कमी. डांगरेगरचा करण सुर्वे इथे माघारी. चला मी पुन्हा एकदा लक्ष वेधतो. संत बाळूमामा संघ मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. जर लीगल डिलिव्हरीज जर का व्यवस्थितरित्या आल्या तर सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये केवळ औपचारिकताच बाकी आहे. अक्षयजी कदम सर, काय मेसेज आहे का खेळाडूंसाठी? चला त्वरित सामन्याला सुरुवात. इथे मात्र आपण पाहतो नवीन बॅटर 55 वर्षाचा एक युवा, अगदी विशीतल्या खेळाडूलाही लाजवेल अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करणारे हेमंत शिंदे जम्बो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा. 4 बॉल 26 ची गरज आहे. एका बाजूला रुळे गावचे हेमंत शिंदे, KSK महाबळेश्वरचे एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. 4 बॉल 26 ची गरज. गोलंदाजी मार्गवरतून करण मालुसरे, गाव पुरुष गोलंदाजी मार्ग करून तयार. शेवटचे 4 बॉल 26 ची गरज प्रिशा 11 पारांबे या टीमला. निश्चित इथे या बॉलच्या पाठीमागे आता रेफर केलेला आहे बॅटिंग टीमने. मी लक्ष वेधेन संत बाळूमामा संघ आपला संपूर्ण स्क्वॉड अवेलेबल हवा. संपूर्ण स्क्वॉड अवेलेबल हवा. गणेश शिंदे मी लक्ष वेधतोय, 3ऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. हा डिसिजन पेंडिंग आहे. मी लक्ष वेधतो पुन्हा एकदा. संघाचे संघ मालक, संघ व्यवस्थापक, कॅप्टन, आयकॉन, तुम्ही जिल्हा आयकॉन इथे हजर असायलाच हवात. थोड्याच वेळामध्ये टॉस केला जाणार आहे. फायनलची मॅच जास्त काही वेळ घेणार नाही आहोत आपण. फायनल लगेच चालू होणार आहे. वेळ कमी आहे, 5:30 वाजायला आलेत. शिवांग 11 संघ मालक प्रमोद चिकणे यांच्या वतीने संकेत वाडकर यांच्या बहारदार गोलंदाजीसाठी 5000 जीपे झालेले आहेत. त्याचा स्क्रीनशॉट आम्ही पाहिलेला आहे. धन्यवाद.
डिसिजन अजूनही प्रलंबित पाहायला मिळतोय, जिथे मात्र धनंजयजी कोळी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. हा व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल, 25ची गरज. येणारे 4 बॉल आणि 25ची आवश्यकता. थोडी घाई करा. मी लक्ष वेधन सूरज पाटील, थोडी घाई करा, कारण जेणेकरून फायनलची मॅच ही 6 षटकांची खेळवावी असा आयोजकांचा अट्टहास आहे. थोडी घाई करा. आता 4 बॉल 25ची गरज. याही बॉलच्या पाठीमागे नजर रोखून धरले, द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा, आणि सोडून दिला. पंचांनी सांगितलं की हा डॉट आलाय. पुन्हा एकदा रेफर केलेला आहे बॅटिंग टीमने. या अगोदर देखील रेफर केलं होतं, सक्सेसफुल झालं होतं, परंतु आणि पुन्हा एकदा आता हेमंत शिंदे यांनी रेफर केलेला आहे. संत बाळूमामावरच कराड आपण आलात का? संघ मालकांना विनंती आहे की या आपण फायनलच्या मॅचकडे वळणार आहोत. संत बाळूमामा वॉरियर्स कराड पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. गतवर्षी देखील हा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. याही वर्षी हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे, परंतु या मॅचमधून संघ कोणता जिंकेल? गतवर्षी आर्नव स्पोर्ट्स अंतिम 3 मध्ये खेळला होता. यावर्षी प्रिशा 11 संघ अंतिम 3 मध्ये खेळतोय. निर्णय पेंडिंग आहे. या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात कशा प्रकारे करण मालुसर यांनी बॉल हाताळलेला आहे. पंच प्रत्यक्षात पाहणी करतायत, कारण प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव योग्य बॉल आहे. चला, इथून पुढे बॉल डॉट आलाय म्हणजे समीकरण बदलतंय. आता इथून पुढे बनवायचे आहे धावा. 3 बॉल 25ची गरज. चला घाई करा. 3 बॉल 25ची या मॅच मध्ये गरज. आणि त्याचबरोबर आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. 2 बॉल 25ची गरज. प्रिशा 11 पारांबे या टीमला. थँक्यू. चला, 2 चेंडू आणि 25ची आवश्यकता. थोडी घाई करा. 2 बॉल 25. प्रेक्षक वर्ग समोरच्या थोडेसे बाजूला व्हा, का एक छोटासा कार्यक्रम इथे होईल. आणि संत बाळूमामा संघ कृपा करून आता कोपरापासून हात जोडून संपूर्ण संघ येऊ द्यात, कारण ही अनाउन्समेंट करून करूनच आता आम्ही थकलोय. या त्वरित या. 30ला 4 आहेत. केवळ 2 बॉल आणि 25ची आवश्यकता राहिली आहे. औपचारिकता बाकी आहे सामन्याची. मैदानाच्या आतमध्ये ही केवळ पाहायला मिळते आहे. प्रिशा 11 पारांबे टीम आता बॅकफूट वरती आहे. 2 बॉल 25 धावा या बनणं गोष्ट अशक्य प्राय आहे क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. ही बाब वेगळी आहे. ही काही दिवसापूर्वी एका बॉलमध्ये 22 धावा बिग बॅश ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळाला. इथे शेवट गोड करण्याचा प्रयत्न. रडारमध्ये आला बॉल, उंचही आणि तितकासा लांब. षटकार. थँक्यू 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 डीजे. 1 चेंडू आणि 19ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 19 धावा. 1 बॉल 19. फायनलचं तिकीट जवळपास इथे मात्र अर्णव स्पोर्ट्स जवळपास बुक झालं असंच म्हणावं लागेल, परंतु भाकीत करणं हे धक्कादायक आहे. लोअर फुल टोज होता. 19ची गरज. चौकार येईल, परंतु 14 धाब्याने 3 धावांची पेनल्टी घेऊन देखील 14 धाव्याने हा सामना अर्णव स्पोर्ट्स या टीमने इथे जिंकला. चला, अर्णव स्पोर्ट्स संघ आपण रिपोर्टिंग करा. आपल्याला विनंती आहे, टीम अर्णव स्पोर्ट्स आपल्याला विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आणि टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड संघ मालक आणि त्याचबरोबर संपूर्ण संघाला विनंती की आपण या. आपण फायनलच्या मॅचच्या टॉसकडे वळत आहोत आणि त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा अशी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. चला, दोन्ही संघ आपण या. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल या मॅचचा. एका बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स कराड आणि त्यांच्या विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स वाई अशी मॅच होणार आहे. पुन्हा एकदा हे 2 संघ अंतिम 3 मध्ये आता मेगा फायनल मध्ये येत आहेत. पर्व क्रमांक 2 ची बाजी कोणाची? आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय पर्व क्रमांक 2 ला. आणि पर्व क्रमांक 2 ची आकर्षक ट्रॉफी. वाई तालुका आणि कराड तालुका आमने सामने येत असताना पाहायला मिळणार आहेत सातारा प्रीमियर लीग मध्ये. खरं तर 2 तालुके आमने सामने येत असताना पाहायला मिळणार आहेत सातारा प्रीमियर लीग मध्ये. मान्यवरांना विनंती करेन, चला आपण व्यासपीठाच्या अगदी समोर थोडीशी लगबग होऊ द्यात, थोडी घाई होऊ द्यात, कारण जेणेकरून
आपण पुढचा सामना जो फायनलची मॅच आहे 6 ते 8 ओव्हरची व्हावी असा आयोजकांचा कल आहे. कदाचित हा सामना 8 ओव्हरचा व्हावा